मित्रांनो, खरीप हंगाम 2024च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. खरीप हंगाम 2023चा जे पीक विमा उर्वरित होता, ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटायचा राहिला होता, वाटप करायचा राहिलेला होता, त्या शेतकऱ्यांसाठी आता येत्या 8 ते 10 दिवसात पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तर तो जिल्हा कोणता आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा खरीपाचा पीक विमा 2023चा जमा होणार आहे 8 ते 10 दिवसामध्ये, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेत्र स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सर्वात अगोदर बॅकग्राऊंडचा व्हॉइस वगैरे येत असेल तर तो इग्नोर मारा, कारण की टॉपिककडे वळूया. मित्रांनो, 2023चा पीक विमा बऱ्याच जिल्ह्यामध्ये अद्यापही वाटप झालेला नव्हता. म्हणजे काही जिल्ह्यामध्ये 2022चा वाटप झाला नव्हता, काही जिल्ह्यामध्ये 2023चा आणि सर्वच जिल्ह्यामध्ये 2024चा पीक विमा वाटप झालेला नाही. अशात मित्रांनो, 2023चा पीक विमा वाटपाचे आदेश काढण्यात आलेले आहेत. 8 ते 10 दिवसात पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे असं सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, त्याविषयीची सविस्तर माहिती बघायची झाली तर खरीप हंगाम 2023च्या जे हंगामात खरीप हंगामात जे नुकसान झालेलं होतं ते नुकसान म्हणजे आता जे बीड, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत तो जिल्हा म्हणजे बीड जिल्हा. तर बीड जिल्ह्यामध्ये अद्यापही काही ठिकाणी नुकसान भरपाईच्या याद्या जाहीर झाल्या नाही, शेतकऱ्यांच्या KYC झाल्या नाही. तर त्या KYC सुद्धा कराव्या आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसुद्धा द्यावी, असे देखील आदेश येत्या 8 ते 10 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हावे असे आदेश काढण्यात आलेले आहेत. आणि विमा कंपन्यांकडून हे लेखी आश्वासनसुद्धा घेण्यात आलेलं आहे. म्हणजे कसं झालेलं आहे, म्हणजे बऱ्याच दिवसापासून विमा कंपन्यांना काय झालेलं आहे, सरकारकडून जो निधी उपलब्ध होतो, निधी मिळतो, तो निधी सरकारतर्फे मिळायला नव्हता. मग पीक विमा कंपन्या काय केलं की टाळाटाळ केली पीक विमा वाटपाची. परंतु मित्रांनो, आता पीक विमा कंपन्यांकडून लेखी आश्वासन लिहून घेण्यात आलेलं आहे की बाबा 8 ते 10 दिवसामध्ये, 8 ते 10 पण दिवसाचा कालावधी नाही, 10 दिवसाच्या आतच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झाला पाहिजे आणि आम्ही करणार असं लेखी आश्वासन विमा कंपन्यांकडून घेण्यात आलेलं आहे. तर खरीप हंगाम 2024मधील नुकसान भरपाई निश्चित करून लवकरात लवकर भरपाईचे वाटप करण्यात यावे हे देखील विमा कंपन्यांकडून लिहून घेण्यात आलेलं आहे. खरीप 2023-24मधील प्रलंबित पीक विमा मंजूर, म्हणजे जे आता आपण आता जे बघलं की 2023चा प्रलंबित पीक विमा जे होता ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित व्हावा हे देखील लिहून घेण्यात आलेलं आहे. काही ठिकाणी नुकसान भरपाई याद्या आल्या नाहीत. आता बीड जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे, काही ठिकाणी नुकसान भरपाईच्या याद्या आलेल्या नाहीत. त्यासुद्धा नुकसान भरपाईच्या याद्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करून त्या याद्या तयार कराव्या हे देखील आदेश काढण्यात आलेले, सांगण्यात आलेले आहे. तर अशा मागण्यांची लेखी आश्वासने घेण्यात आलेली आहेत. येत्या 10 दिवसात हा जे वाटप आहे हे पूर्ण झालं पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा आम्ही विमा कंपन्यांवर मोर्चा काढू किंवा त्यांच्या विरोधात आंदोलन करू असं देखील सांगण्यात आलेलं आहे. विमा कंपनीकडून 10 दिवसात मागण्या पूर्ण नाही झाल्या तर परत आंदोलन सुरू करण्यात येईल. म्हणजे जर आता विमा कंपन्यांकडून जे 10 दिवसात वाटप होईल किंवा आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा जमा करू हे लिहून घेण्यात आलेलं आहे आश्वासन लेखी स्वरूपात, ते जर पूर्ण नाही झालं 10 दिवसात तर पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येईल असं देखील इशारा किसान महासभेकडून देण्यात आलेला आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं तर किसान महासभेकडून जे आंदोलन छेडण्यात येत आहेत, परभणी जिल्हा म्हणा, बीड जिल्हा म्हणा, इतर काल धाराशिवबद्दल आपण माहिती घेतली, धाराशिवला म्हणा. तर मित्रांनो, सगळीकडे आता पीक विमा वाटपाबाबत सर्वजण आता झटत आहेत आणि शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत. तर मित्रांनो, बीड जिल्ह्याचा पीक विमा येत्या 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. अतिशय आनंदाची बातमी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.